नमस्कार. सुरुवातीला ही जी मुलगी आहे अल्पवयीन, ही मुलगी मूळची सातारची राहणारी आहे. काही महिन्याआधी ही दहिवडी या भागात गोंदवले या ठिकाणी ती राहत होती. राहायला गेली होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत. हा जो मुलगा आहे, मुलगा आणि ही जी मुलगी यांची ओळख जुनी आहे. त्या जुनी ओळखनंतर याच्यामध्ये मागच्या वर्षी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये एक किडनॅपिंगचा केस देखील दाखल आहे या पोरावर. नंतर त्याच्यामध्ये कलमवाढ करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेला होता. त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती. तो 3 महिना जेलमध्ये देखील होता. परंतु यांचा संपर्क त्याचा नंतरही तुटला नव्हता. संपर्क होता. नंतरच्या काळात यांच्यामध्ये काही डिस्प्यूट्स झाले, काही वाद झाले, असं ते एकंदरीत जे आतापर्यंत आम्ही तपास केला त्याच्यामध्ये दिसतं आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्यूट्स आणि या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे. काल तिची डेथ झाली. त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. 107 BNS प्रमाणे याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे. आत्महत्यास प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माननीय न्यायालयाच्या समोर हजर करतो आहे आणि त्याची जास्त PC घेऊन याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहेत ते एकत्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयाच्या समोर करणार आहे. याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियाने पोलिसांना आतापर्यंत सगळं प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन. त्यांची काही गोष्टींच्या बाबतीत शेवटी त्यांना दुःख झालेलं आहे. त्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काही गोष्टींची चर्चा करायची होती. ती चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे. त्यांना तपासचे सगळे जे बारकाई आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर तपासमध्ये जे असं आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच ते भविष्यात सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे.